बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापूरच्या पश्चिम भागामध्ये जोरदार पाऊस होतोय। नदी आणि नाल्यांना पूर आलाय। 5 बंधारे सुद्धा पाण्याखाली गेलेत। शहराजवळच्या शिंगणापूर बंधाऱ्यावर पाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कोल्हापुरातली ही दृश्य पश्चिम कोल्हापुरात सध्या जोरदार पाऊस होतोय आणि त्यामुळे शहरातील शिंगणापूर बंधारा पाण्याखाली गेलाय। मात्र पाण्याचा वेग आहे तरी सुद्धा दुचाकीस्वार याच बंधाऱ्यावरून जीव धोक्यात घालून प्रवास करतायत। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। पाहूया। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला गेल्या 3 दिवसापासून आपण पाहतो की पश्चिम घाटात मुसळधार अशा प्रकारचा पाऊस पडतोय। विशेषतः आपण पाहतो की धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार जो पाऊस पडतोय त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडीवरून वाहत आहेत। सध्या ही दृश्य बघतायत पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधाऱ्याचे आहेत। आपण पाहतो की काल सायंकाळपासून या बंधाऱ्यावरनं पाणी आता वाहू लागलेलं आहे। एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यातील 5 बंधारे सध्याच्या घडीला पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक बंधारे आहेत ज्या ठिकाणाहून आपण पाहतो की धोकादायक पद्धतीनं नागरिक जे आहेत, ग्रामस्थ जे आहेत ते वाहतूक करताना दिसतात। त्यामुळे प्रशासनानं या लोकांना थांबवण्याची गरज आहे। पण एकूणच आपण पाहतो की अतिशय समाधानकारक असा आता सध्या पाऊस सुरू झालेला आहे। कारण आपण पाहतो की पाणी टंचाईचं गडद सावट जे कोल्हापूर जिल्ह्यावर घोंगावत होतं ते बाजूला गेलेलं आहे। त्यामुळे समाधान व्यक्त केलं जाते। आणि दुसरीकडे बळीराजानं देखील या ठिकाणी आपण पाहतो की समाधान व्यक्त केले। कारण आपण पाहतो की पेरणी करून तर पावसाची वाट पाहत होता चातकाप्रमाणे, पण सध्याच्या घडीला आपण पाहतो की पाऊस या ठिकाणी सर्वदूर पोहोचताना दिसतोय किंवा सर्वदूर पडताना दिसतोय। त्यामुळे एक समाधान व्यक्त केलं जाते। पण एकूणच आपण पाहतो की पश्चिम घाटामध्ये विशेषतः करून अनेक भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस होतोय। त्याच्यामध्ये गडिंग्लज असेल किंवा आपण पाहतो की या ठिकाणी गगनबावडा आणि त्याचबरोबर राधानगरी ह्या पट्ट्यात मुसळधार पाऊस पडतो। त्यामुळे प्रशासनानं या भागातून प्रवास करताना काळजी घ्यावं अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे। प्रताप नाईक, जी 24 तास, कोल्हापूर।